मंडळी नमस्कार. मंडळी, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक काल पार पडलेली आहे. म्हणजे मतदान त्यासाठी झालेलं आहे. निकाल 4 मेला होणार आहे. राहुरीची देखील पोटनिवडणूक झालेली आहे. या दोन्ही ठिकाणचे निकाल जे आहेत ते 4 मे रोजी जाहीर होतील. मात्र बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये एक विशेष घटना घडलेली आहे. ती घटना राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाची आहे. ती अशासाठी महत्त्वाची आहे की तिथे पवारांच्या घराण्यातली सून उभी होती. तुम्ही लक्षात एक गोष्ट घ्या, थोडंसं मागे जा. 2024 साली जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेला तिथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झालेला होता. आणि या सामन्याच्या वेळेला शरद पवार यांनी आपल्या घराण्यातली जरी ही सून असली तरी ती बाहेरून आलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. पवारांसारख्या पुढारलेल्या समाजसुधारक असलेल्या किंवा सो कॉल्ड पुरोगामी असलेल्या नेत्याला ही भाषा निश्चितपणे शोभलेली नव्हती. एकदा मुलगी आपल्या घरामध्ये लग्न होऊन आली की ती आपल्या घरची झाली, आपल्या घरची मुलगी झाली असं मानण्याची भारताची किंबहुना महाराष्ट्राची परंपरा आहे. मग पवारांनी तिला परकी का म्हटलं हा मुद्दा आला. दुसरा मुद्दा काय झाला की पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. म्हणजे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे या लग्न होऊन दुसऱ्या घरामध्ये गेलेल्या आहेत. मग मुलगी मात्र परकी नाही झाली, सून मात्र परकी असते. हे पवारांचं विधान किती गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. तो विषय अर्थात जुना झाला, तो विषय आपण सध्या सोडून देऊया. मात्र काल विषय काय नव्याने निर्माण झालेला आहे. 2029 साली आपणच निवडणुकीचे उमेदवार असू असं जय पवार यांनी जाहीर केलं. म्हणजे अजितदादांचे द्वितीय पुत्र जे आहेत, पार्थ पवार राज्यसभेवरती गेलेले आहेत त्यामुळे ते ऑलरेडी खासदार झालेले आहेत. द्वितीय पुत्र जय पवार जे आहेत त्यांनी जाहीर केलं की 2029 सालचा लोकांची अशी अपेक्षा आहे की मीच उमेदवार असावं. अर्थात मला सध्या कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे, मी भविष्यातलं काही सांगू शकत नाही. याचाच अर्थ त्यांनी सुप्त इच्छा जाहीर केलेली आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनी असं म्हटलेलं आहे की योगेंद्र पवार ज्यांनी अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती तेच पुन्हा आमचे उमेदवार असतील. म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील. म्हणजे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता आहे. योगेंद्र पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्हाला असं पवार विरुद्ध पवार असं राजकारण नको आहे किंवा अशा पद्धतीची लढत नको आहे. मात्र कितीही नको असलं तर राजकारणामध्ये प्रत्येकाला पुढे जायचं असतं. प्रत्येकाला आमदार, खासदार, मंत्री बनण्याची अपेक्षा असते, मुख्यमंत्री बनण्याची अपेक्षा असते. त्यामुळे 2029च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळू शकतो अशी शक्यता सध्या आहे. महायुतीकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे. त्यामुळे जय पवार यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते. योगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार असू शकतात. पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्षामध्ये बारामतीतल्या जनतेकडे मात्र असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.